पान सुपारी वाटून नाव ठेवायचं आणि पाळणा म्हणायचा मला. काहीच इच्छा नाही मोठी. सोपं आहे माय मला. मग 4-5 वाऱ्या केलं. आता ते काय झालं ते की काय नाही. मग ते वाढी लागलं चांगलं झालं. मग तिथंच मग 4-5 किलो साखर नेली. त्या बघणाऱ्याला धोतर जोडा, त्याच्या बायकोला कपडे नेले, वाजंत्री आणले, मस्त नाव ठेवून तिथून आलं की त्या पोरीच्या पाठीवर पुन्हा 2 झाले. अजून सुरू झालं चांगलं. 2 झाले. एक पोरगण पोरगी झाली पुन्हा. आधी एक पोरगण पोरगी होती, पोरगच होत. ती पोरगी वाढली. आता ती 40-45 वर्षाची पोरगी झाली. आता पॉन्ट्रीसची पठा आहे का ठोरली. छान आहे दीदी. एवढे लेकरं देखत नाहीत. मग ते 1 झालं 2 झालं मी आम्हाला बस झाली पोटापोटी. आता मग 83ला नोकरी लागली. मग लेकरं सांभाळा कोणी पण. सकाळी 7ला जायचं आणि हे लेकरं घेऊन उभं ती सकाळ पाट. मला रात्रंदिवस सारखाच होता स्वयंपाकाला. कोण हाय करायला. पाट उठून जावं, घरचं करावं, ह्याने दिवसभर सबक वरण भात आपलं दूध हे ते पाजवा वगैरे ठेवावं. असं करता करता पुन्हा ह्याला नोकरी लागते. मग एवढले ननग लेकरं तिथे शाळा होती, त्या शाळेतच बसवायचं ना. आम्ही जायचं. एक बार तर पोरगी रेल्वेला घ्यायला आली. काय नाही कमी झाली त्याची चार्जिंग राजा. आमच्याच का तुमची आहे चालू. माझी आताच लावली बा. लावले असं करीत करीत झालं. राजाची गज झालेली चांगलं झालं. मग अगोदर काकाला लागली होती नोकरी होय. आणि ती शाहू कॉलेजला होती. तिथं काय म्हणून पिऊन म्हणून पण ते ह्यांच्या बरोबर 9 जण होते. एकानं साहेबाच्या घरी कामाला ठेवलं आणि काय त्यानं चोरलं. गोपाळराव पाटलाच्या इथं. हा त्यानं काहीतरी चोरलं वाटतं. मग एकाला हे झालं तर बाकीच्या उपोषणला बसतेलं म्हणून सगळेच बाहेर काढले. सगळे बाहेरच काढले. कशात नाव ठेवून आपलं काय तर करून काढलं. आणि बाळातीन नुकतीच 3 का 4 महिन्याची पोराच्या ना धाकल्या पोराच्या ना बाळातीन होती. नोकरी गेली. चाललं आम्ही करडा कापाय जुंजळा पुन्हा आले पहिले नाल्या खांदा आलं पहिलंच. खिरी खांदायला म्हणून डगायचं नाही. हे आपल्या नशिबात फुले ते खाय. मग मी जाते होते हिरीवला. 1.25 रुपया रोजगार शिडीवर उभा राहून टोपले झेरायला. तेवढंच आणून दोघांना खायचं. पुन्हा शेण काढलं. 1.5 भाकर येत होती शेणाची. त्याच गावात का? त्याच गावात. आणि आता जमीन घेऊन ठेवायची आणि मी ती अर्धी भाकर घेऊन कामावर जायचे आणि सकाळी मळी पिऊन जायचं. मळी आणायला जात होते पाट उठून. ते मळी लई भारी होत्या. रसापेक्षा भारी होती मळी. अशीच पहिल्यापासून अशीच. मग मला म्हणायच्या हिरकणे तुला कसं उचलतं ग. 4 पायल्याचं टोपलं तेवढ्या 3ऱ्या टप्प्यावर मला उभा करायचं. 4 पायल्याचं टोपलं आला ते फेकायचं वरी. तेवढं काम केलं. मळी खाऊ. जवळची भाकर एकच एवढा फलका. त्याला मीठ नाही तर मुकनाची भाजी रानातली. असली परिस्थिती. पण ह्यांना उपाशी करू दिलं ना. लिंबुळ्या झाडावर जाऊन लिंबुळ्या तोडायच्या, लकलक हलवायच्या आणि खाली गोळा करून नदीला आणून धुवून ते लय होतं तवाचा व्यवसाय. त्याला 20 रुपये 50 रुपये. माझी आई बी करत होती काम लिंबोळ्याची. केले माय मी. त्याच्यातून माझं जीवन आले पुढे. नोकरी कधी लागली. मला 83ला नोकरी लागली. काय म्हणून लागली नोकरी. मला आधी सफाईगार म्हणून लागली आणि पुन्हा वाढत 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 पुन्हा थिएटराची हा 9 किती 20 वर्ष ऑपरेशन थिएटर केले वा. बापरे. ऑपरेशन पाणी देते. कोमट पाणी बिलकुल होतो का काही थोडं कोमट करणं. कोमट करायचं. थोडं कोमट. इथं सरकारी दवाखान्यात भेटून ते प्राथमिक उपचार केंद्र होते ना का आपले ते. चांगलं वाटेल तुमचं त्याचं पायाचं. चांगलं वाटेल पायाचं तुमचं. हातच्या पैकी जरा आले नाही. त्याचं ते बोटच चालले पाहिजे त्याच्या माळा. घ्यायचे नाही